नमस्कार विदर्भावासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा आपलं एकदा खूप खूप स्वागत आहे. मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक. तर आज रविवार दिनांक 14 जून. आज विशेष पॉडकास्ट आपण घेऊन आपल्यासमोर आलो. आज काही फार तांत्रिकदृष्ट्या मी माहिती सांगणार नाही, परंतु आज आपल्याशी संवाद साधणार आहे या पॉडकास्टद्वारे. आणि आपण बघणार आहोत या पॉडकास्टमध्ये की नेमकं विदर्भात परिस्थिती कशी राहणार आहे. कारण की गेल्या जवळपास आठवडाभरापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात अनेक कास्तकारांचे, अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड फोन आले की मान्सून लांबलेला आहे आणि मान्सून लांबल्यामुळं अल निनोची परिस्थिती आहे, दुष्काळाचं प्रचंड सावट आहे आणि यामुळं शेतकरी घाबरले आहे. वास्तविक तसं काही फार घाबरून जाण्याचं कारण नाही. पाऊस येणारच नाही असं होणार नाही, पाऊस कमी येईल. परंतु असं शेतकऱ्यांच्या मनात धास्ती असल्यानं अनेक शेतकऱ्यांनी सातत्यानं गेल्या 3-4 दिवसापासून प्रचंड खूप फोन केले आणि त्यामुळं पॉडकास्ट घेऊन आज आम्ही आपल्यासमोर आलो आहोत. आज यात आपल्यासमोर नेमकी पुढच्या काही काळात आपण विदर्भाची परिस्थिती कशी राहणार आहे पावसाची हे सांगणार आहोत. सोबतच मान्सून कधी येईल आणि त्यानंतर पेरणी कधी उरकायची, पेरणी योग्य पाऊस कधी येणार आहे याचा उहापोह करण्याचा, याचा उलगडा करण्याचा आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये प्रयत्न करूया. तर आजच्या पॉडकास्टमध्ये आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम की मान्सून विदर्भात कधी पोहोचणार आहे, एक पावसाची परिस्थिती काय राहणार आहे आणि ज्या काही भीषण दुष्काळाविषयी चर्चा केली जात आहे अल निनोमुळं, त्या अल निनो कुठपर्यंत पोहोचला आहे, त्याची काय परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे निर्माण होणारी विदर्भातली दुष्काळी परिस्थिती ही कशी राहणार आहे, अशा 3 गोष्टीचा आढावा आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. परंतु एक खुशखबर आजच्या या भागात आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो. कारण की गेले काही दिवस जी प्रचंड संशयाची स्थिती होती की पाऊस विदर्भात पडेल की नाही, किती कमी पडेल की फारच कमी पडेल, पेरण्या होणार की नाही, तर यामुळं हे सावट आता आपलं दूर झालं आहे. चिंता करण्याची अजिबात गरज नाही विदर्भातील शेतकऱ्यांनी. कारण की जवळपास पुढच्या 2 दिवसानंतर म्हणजे आज आणि उद्या पावसाचं थोडं वातावरण कमी राहील, परंतु 2 दिवस ऊन राहू शकते, आजसुद्धा आणि उद्यासुद्धा ऊन राहू शकते. परंतु परवापासून म्हणजे जवळपास आजची 14 तारीख आहे, 16 तारखेनंतर विदर्भात प्री मान्सून पाऊस आला म्हणजे पूर्व मोसमी पाऊस ज्याला म्हणू, ज्याला काही भाषेत आपण वादळी पाऊस म्हणू, तर वादळी पावसाला सुरुवात होणार आहे 16 तारखेपासून. आणि जवळपास म्हणजे तशी तर कालपासूनच थोडाफार वादळी पाऊस आपल्याकडे कोसळत आहे. विशेषतः पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर या भागात कालही जोरदार पाऊस झाला. अमरावती जिल्ह्याच्याही काही भागात झाला, अकोल्याच्या काही भागात झाला, परंतु तुलनेनं फार थोडा झाला. परंतु पुढच्या 2 दिवसानंतर ही परिस्थिती वाढेल आणि 17 तारखेपासून जोरदार वादळी पाऊस म्हणजे प्रचंड पाऊस, विजा, वादळी वारा याच्यासह पाऊससुद्धा येणार आहे. आणि हा पाऊस जवळपास 16, 17, 18, 19, 20 त्यानंतर 21, 22, 23 म्हणजे जवळपास सलग आठवडाभर हा पाऊस विदर्भाच्या भागात जोरदार कोसळण्याची शक्यता आहे. अर्थात हा जरी मोसमी पाऊस नसला, कारण की मान्सून विदर्भात याला अद्यापही वेळ आहे. कारण की भारतीय हवामान विभागाने घोषित केल्याप्रमाणे मान्सून येणे अपेक्षित होता, परंतु एकंदरीत जी काही मान्सूनची जी काही प्रगती आहे त्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होत आहे. त्याचं कारण की अशी सिस्टीमच अद्यापर्यंत बनली नाही जे मान्सूनला पूरक होते. ना अरबी समुद्रात बनली, ना बंगालच्या सागरात बनलेली आहे. त्यामुळं या पद्धतीची परिस्थिती जवळपास 18-19 तारखेच्या पुढे या दोन्ही समुद्रात तयार होईल आणि त्यानंतर मान्सून वेग घेईल. त्यामुळं आपण मागच्या 2 महिन्यापूर्वी, त्यानंतर मागच्याही महिन्यात 10 दिवसापूर्वी आपण सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीत विदर्भात मान्सून हा 20 तारखेच्या आधी येऊ शकत नाही आणि हेच जवळपास खरं ठरण्याची चिन्ह आहे. 20 तारखेच्या पुढेच विदर्भात मान्सूनचं आगमन होऊ शकते आणि 20 तारखेनंतर मात्र विदर्भात जोरदार पाऊस होणार आहे. 20-22 तारखेनंतर 23 तारखेच्या पुढे खूप जोरदार पाऊस होईल. म्हणजे एकंदरीत 17-18 तारखेपासून जो विदर्भात वादळी पाऊस सुरू होणार आहे हा 22-23 तारखेपर्यंत चालेल आणि त्यानंतर विदर्भात मान्सूनचं आगमन होईल. आणि त्यानंतर सलगपणे म्हणजे 24 तारखेच्या पुढे 24 जूननंतर 30 जूनपर्यंत आणि त्यानंतर 1 जुलैपासून ते 7 जुलैपर्यंत विदर्भात प्रचंड पाऊस कोसळणार आहे. मुसळधार स्वरूपाचा हा पाऊस असेल. 24 तारखेच्या पुढचा किंवा 26 तारखेच्या पुढचा हा मुसळधार पाऊस असेल आणि तो 4 जुलैपर्यंत किंवा 5 जुलैपर्यंत कोसळणार आहे. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात विदर्भातील पावसाची तहान, जी पेरणीसाठी जे आवश्यक पाऊस आहे हे भागू शकते.
अशी एकंदरीत स्थिती आहे. त्यानंतर निश्चितपणे आशा आहे की विदर्भातील पेरण्या या शक्यतोवर 24 जूनच्या पुढे किंबहुना 1 जुलैपर्यंत या आटपून जाईल किंवा सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. आता त्यापुढे काय होणार आहे, कारण की आपण यावर्षी अल निनोची जर एकंदरीत जी परिस्थिती आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे. नोआ नावाची जी जागतिक हवामान संस्था आहे, सोबतच जपानची जी हवामान संस्था यांनी डिक्लेअर केलं आहे की यावर्षीचा अल निनो हा प्रचंड अक्राळविक्राळ असेल आणि तो गॉडजिला म्हणून ज्याला आपण उल्लेख करतो तो स्ट्रॉंग अल निनो ज्याला म्हणतात अशा स्वरूपाचा असेल. म्हणजे 80 ते 90% अल निनोची सुरुवात येत्या 15 दिवसानंतर सुरुवात होईल. परंतु त्यातल्या त्या समाधाची आणि पुन्हा एकदा विदर्भवासियांसाठी एक महत्त्वाची आनंदाची गोष्ट अशी आहे शेतकऱ्यांसाठी की आपण ज्या इंडियन ओशन डायपोलचा जो उल्लेख करत होतो म्हणजे IOD, हा IOD जर सक्रिय झाला तर निश्चितपणे अल निनोला काउंटर होईल आणि पावसाचं प्रमाण विदर्भातील वाढेल असं आपलं म्हणणं होतं. आणि सुदैवानं काल जपानच्या एका संस्थेनं तशी घोषणा केली आहे की हळूहळू हा जो काही आपला इंडियन ओशन डायपोल आहे हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. फार सक्रिय जरी झाला नाही तरी तो न्यूट्रल पोझिशनमधून पुढे पॉझिटिव्ह होऊ शकतो थोडाफार. आणि असं झालं तर निश्चितपणे विदर्भातील जे दुष्काळाची जी छाया आहे ही बऱ्याच अंशी कमी होण्यास मदत होईल. तरीसुद्धा आणखी एक महत्त्वाचं आहे की जो काही पाऊस येणार आहे हा येणार आहे सर्वाधिक पाऊस हा गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, अमरावती जिल्ह्याचा काही भाग आणि वाशिम जिल्ह्याचा काही भाग आणि अकोला जिल्ह्याचा काही भाग. परंतु तरीसुद्धा प्रामुख्यानं बुलढाणा जिल्हा सोबतच अकोला जिल्ह्याचा पश्चिमेकडील भाग, वाशिम जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भाग या भागात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. आणि दुष्काळाचा फटका या विशेषतः बुलढाणा जिल्ह्याला बसू शकतो. सोबतच अकोल्याचा आणि वाशिम जिल्ह्याचा पश्चिमेकडचे जे तालुके आहे तर यांना मात्र कमी पावसाचा फटका बसू शकतो. अत्यंत कमी म्हणजे फार पाऊस येणार नाही असं नाही, परंतु पावसाचं प्रमाण थोडं कमी राहील तुलनेनं इतर जिल्ह्यांच्या विदर्भातील. मात्र पूर्व विदर्भात जोरात पाऊस कोसळणार आहे. पूर्व विदर्भाला फारशी काही चिंता राहणार नाही असं वाटतं एकंदरीत परिस्थितीवरून. अर्थात अल निनोमुळं परिस्थिती ताबडतोब बदलत आहे. आपण बघतो की गेल्या काही दिवसापासून प्रचंड आभाळ येत आहे, प्रचंड सोसाट्याचा वारा सुटतो आणि मुसळधार पाऊस कोसळणार काय अशी परिस्थिती निर्माण होत असताना मात्र अचानक पाऊसच येत नाही. काही थेंब येतात आणि निघून जातात. हाच अल निनोचा इफेक्ट जो आपण आहे तो हा असाच जर राहिला तर यात फेरबदल होऊ शकतो. परंतु सध्या जे काही दिसते आहे, कारण की अशा परिस्थितीत हवामानाचा जो अंदाज वाढवणंही फार कठीण होत आहे. परंतु अशाही परिस्थितीत जे सर्व शास्त्रज्ञ, सर्व अभ्यासांती आम्ही जे काही आपणासमोर सादर करतो तर त्यानुसार असं दिसत आहे की जवळपास 18 तारखेनंतर विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल, म्हणजे वादळी पावसाचं. आणि 18 ते 22-23पर्यंत जबरदस्त असा वादळी पाऊस विदर्भातील, पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यात होईल. सोबतच अमरावती, यवतमाळ, अकोला आणि वाशिम याही भागात तो होईल. काही प्रमाणात बुलढाण्याच्या भागात होऊ शकतो. 24-25 एकदा का मान्सूनचं आगमन विदर्भात झालं, अपेक्षित आहे की 23-24च्या दरम्यान किंवा 22-23 तारखेपर्यंत विदर्भात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आगमन झाल्यानंतर मात्र 26 जून ते 4 जुलैपर्यंत विदर्भाच्या भागात मुसळधार पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळणार आहे. होऊ शकते की नदी नाले ओसंडून वाहणारा जो पाऊस आपण ज्याला म्हणतो तो पाऊस होईल. आणि त्यानंतर विदर्भासाठी ही अतिशय आनंदाची बातमी असेल. आणि त्यानंतर सर्व पेरण्या विदर्भात सुरू होईल. किंवा अनेक ठिकाणी 24 तारखेच्या नंतरच शेतकरी काही ठिकाणी पेरण्या करू शकतात. परंतु आपण पुन्हा एकदा आम्ही सांगतो की पेरण्यांची घाई करू नका. नाहीतरी पाऊस लांबलेला आहे, त्यामुळं उगाच अडचणीत आल्यापेक्षा जोपर्यंत जमिनीत 3 फूट 2.5-3 फुटाची खोली ओल जात नाही किंवा 65 मिलीमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत पेरण्या करू नका. हे सर्वांनी सांगितलं आहे, शासनाने सांगितलं आहे, हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे. आणि आम्ही पुन्हा एकदा आपल्याला हेच सांगतो की पेरणीची घाई अजिबात करू नका. पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. त्यामुळं ही झाली आपल्यासाठी आनंदाची बातमी की चिंता करण्याचं कारण नाही. पाऊस येईल आणि पेरण्यासुद्धा होईल विदर्भात. फक्त काही 1-2-4 दिवसाचा अवधी आहे, त्यानंतर सर्व वातावरण सुरळीत होणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची अजिबात कास्तकारांनी काही कारण नाही. सोबतच जर IOD जर पॉझिटिव्ह झाला तर मग आपल्याला आणखी मदत होईल. त्यामुळं पुढचाही काळ आपल्यासाठी पावसाचा राहू शकतो. त्यामुळं जे काही सावट आहे, कारण की अल निनो म्हणजे काही पूर्ण जगभर दुष्काळ आणि विदर्भ संपूर्ण दुष्काळ, महाराष्ट्र दुष्काळ असं होत नसते.
अल निनो म्हणजे पावसाच्या परिस्थितीत काही ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो तर काही ठिकाणी अजिबात फार कमी पाऊस पडतो. ही जे असमतोल जो असतो पावसाचा त्यालाच तो अल निनोचा इफेक्ट असतो. त्यामुळं आपल्याकडे आपण बघतो की पूर्व विदर्भात खूप जोरात पाऊस होणार आहे, अनेक ठिकाणी होणार आहे. तुलनेने पश्चिम विदर्भात पाऊस थोडा कमी होईल पाऊस, पेरणी योग्य पाऊस होईल, पिकंही येतील, परंतु प्रमाण थोडं कमी राहील. विशेषतः अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्याच्या काही भागात, अमरावती जिल्ह्याच्या काही भागात. बाकी उर्वरित विदर्भात मात्र मोठे पाऊस येणार आहे आणि चांगल्या पद्धतीचे पाऊस येईल. त्यामुळे कोणी चिंता करण्याचं कारण नाही. तर विदर्भात पाऊस येईल आणि जोरात येईल, चिंतेचं कारण नाही. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की अल निनोची स्थिती असल्यामुळे पावसात खंड पडू शकतो. म्हणजे मी सांगितलं की जवळपास 24 जून ते 4 ते 5 जुलैपर्यंत जोरदार, मुसळधार, अतिमुसळधार पाऊस हा विदर्भाच्या सर्वच भागात होईल. तो मान्सूनचा पाऊस असेल. परंतु याचा अर्थ हे नाही की होऊ शकते की त्यानंतर एक 8-10 दिवसाचा खंड आपण ज्याला म्हणतो, जुलैच्या 5-6 तारखेनंतर पावसाचा खंडही राहू शकतो. अर्थात तो राहणार की नाही हे आपण पुढच्या भागात सांगूच. परंतु एकंदरीत जी स्थिती आहे त्यामुळं ही विषमता निर्माण होऊ शकते. अनेक वेळा आपल्याला पावसाचे खंड बघायला मिळतील. एकदा की ऑगस्ट महिन्यात जेव्हा आपला जेव्हा अल निनो हा जेव्हा पूर्णतः 95% अल निनो सक्रिय होईल त्यानंतर मात्र पावसाची स्थिती विदर्भासहित संपूर्ण देशातली बिकट होऊ शकते आणि रब्बीच्या हंगामावर त्याचा मोठा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. अर्थात त्याला वेळ आहे. आपण आधी खरीपाचा हंगाम जो चालू आहे त्या संदर्भात बोलत आहोत आणि त्यामुळं हा हंगाम आपला निर्विघ्नपणे पार पडो अशीच अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. आणि आपण पावसाचा थेंब हा साचून ठेवावा. पण मशागत करताना आडवे तास मारून पाणी थांबवतो तर त्याचाही प्रयत्न करावा. शेततळी असेल आपल्या शेतात तर शेततळ्यांसाठी प्रयत्न करा, शेतीत पाणी साचवा. म्हणजे पावसाचा प्रत्येक थेंब साचला पाहिजे अशा पद्धतीनं कास्तकारांनी, नागरिकांनी, सोबतच प्रशासनाने हा प्रयत्न केला पाहिजे. कारण की परिस्थिती सांगून येत नाही. आज जरी आपल्याला चित्र थोडं आशादायक दिसत असलं तरी उद्या वातावरणाचं चित्र काय बदलेल हे सांगता येत नाही. म्हणून सावध राहा, काळजीपूर्वक राहा. शेतकऱ्यांनी नियोजन करा, कमी पावसाची पिकं घ्या, कमी कालावधीत जे निघेल अशी पिकं घ्या. एवढीच विनंती आजच्या पॉडकास्टमध्ये करतो आणि थांबतो. पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात आपण भेटूच. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.